अंबरनाथमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 9वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा. अंबरनाथ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 9वा वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 26 व 28 फेब्रुवारी दरम्यान कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम चिखलोली अंबरनाथ येथील गुरुकृपा निवास येथे पार पडला. ब्रह्मलीन गुरुवर्य ह.भ.प. वासुदेव महाराज मडवी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या शिष्यवर्गाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कीर्तन सोहळा भक्तिभावाने साजरा केला. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात काकड आरती, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ तसेच सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवशी गुरुवर्य ह.भ.प. रवींद्र महाराज मांडे यांच्या प्रभावी कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. विकास महाराज बोराडे यांनी भक्तिरसात रंग भरला. तर समारोपाच्या दिवशी काल्याचे कीर्तन ह.भ.प. विणित महाराज म्हात्रे यांनी सादर केले. सोहळ्यादरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. ते आमूचे कुळदैवत पांडुरंग तुकोबार या ठिकाणी आपल्या उपास्य देवतेचं वर्णन करत असताना सुरुवातीला स्वरूप वर्णन या ठिकाणी सांगितलं. नंतर तटस्थ वर्णन या ठिकाणी काय करतात सांगतायत काय की ज्याचे संकाधिक सगळे काय करतात ध्यान करतात. योगी असं काय करतात ध्यान करतात. त्याचं संकाधिक काय करतात ध्यान करतात. योगी ध्यान करतात. मग आपण प्रमाण तो हा विठोबा निधान ज्याचे संकाधिक ध्यान सगळे संकाधिक असं काय करतात स्वर्ण अशा प्रकारचं करतात. आणि असा असणारा जो विठ्ठल अशा प्रकारचा उभा आहे तो पांडुरंग परमात्मा आमचं काय कुळदैवत आहे. म्हणजे आमची उपास्य देवता ती या ठिकाणी आहे. जगद्गुरु तो करतात की भगवान पांडुरंग परमात्मा आमची कुळदैवत आहे. कुळदैवत कशाला म्हणतात आपल्या कुळापासून ज्या देवतेची उपासना करत आलेले असतात त्याला काय म्हटलं जातं कुळदेवता म्हटले जाते. आणि तुकोबारांच्या बाबतीचा विचार करायला गेलो तर विश्वंभर पासून या ठिकाणी तुकोबारांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची नित्य अशा प्रकारची काय पूजा म्हणजे पूजन चालू आहे. त्याची वारी अशा प्रकारे चालू आहे. त्याची सगळी सेवा या ठिकाणी चालू आहे. अशा प्रकारचं ही आमची उपास्य देवता आहे. तेच आमचं गोड आहे पांडुरंग परमात्मा. कुळना शिवार श्रुती नेणती पाल ते झाले साकार कुंडलिका तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान ते आमुचे कुळदैवत पांडुरंग कोणतं ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप यथामती यथाशक्ती. अभंगाचा भाव या ठिकाणी थोडा मोठ्यांच्या मुखातून श्रवण केलेला आहे. ते आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नित्यनेमानुसार आपल्या या ठिकाणी चालू असलेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि वर्धापन दिन सोहळ्याचं हे 9वं अशा प्रकारचं वर्ष आणि आजची पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्या वाटेला आले. आजच्या या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला या ठिकाणी लाभत असतं. आपल्या परिसरातील सर्व गुरुजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी
तिच्या दासा कल्पनेची बाधा न हो खोनी काळी ही संत मंडळी सुखी असो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. पण दुर्दैव असं की आपली वेळ आता संपत आलेली आहे. वाजले किती? 9 वाजले, बरोबर की नाही? जास्त वेळ घेत नाही. 3 चरणाचा सरळ अर्थ मी आपल्याला सांगून जातो. नामदेव महाराज दुसरी मागणी करतायत. काय मागणी महाराजांची? महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. जेव्हा तू दीर्घ आयुष्य त्यांना दिलं, पण दीर्घायुष्य दिल्यानंतर कल्पना जर त्यांच्या जीवनामध्ये आली, मग मात्र पुढे जाऊन त्यांच्या परमार्थाचा घात होणार आहे. महाराज ही कल्पना म्हणजे कोण? आमच्या चिखलोली पाड्याची आहे का? ही गावातली आहे? ही बदलापूरची कोणी कल्पना आहे? ही बदलापूरची कल्पना आहे. ही कल्पना
बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.